नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं पालिकेतर्फे ग्रंथदिंडीचं आयोजन. खासदार नरेश म्हस्के यांच्या आव्हाड यांच्या ट्विटवरून सडकून टीका. आणि कोकणासाठी महामंडळाची फलश्रुती लवकरच दिसेल, रवींद्र चव्हाण. ठाणे महानगरपालिकेतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं सोमवारी 20 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं. ही ग्रंथदिंडी पालिका मुख्यालयासमोरील चौकापासून सुरू होऊन परमार्थ निकेतन, ज्ञानराज मंदिर मार्गे पुन्हा पालिका मुख्यालय प्रांगण अशी निघाली. पालिका मुख्यालयाच्या प्रांगणामध्ये ग्रंथदिंडीची सांगता झाल्यावर पालिका आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते कैलासवासी नरेंद्र वल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. हे प्रदर्शन 20 आणि 21 रोजी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सर्व नागरिकांसाठी खुलं आहे. प्रदर्शनात प्राच्यविद्या अभ्यास संस्था ठाणे यांच्याकडील नवीन आणि जुने ग्रंथ कोश मांडले आहेत. तसंच साहित्य अकादमी आणि मॅजेस्टिक बुक यांचे पुस्तक विक्रीचं दालनही या प्रदर्शनात असणार आहे. सोमवारी 20 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता कैलासवासी नरेंद्र वल्लाळ सभागृहात प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालव यांच्या सुलेखनाचं प्रात्यक्षिक पाहण्याची संधी नागरिकांना मिळाली. या ग्रंथ प्रदर्शनास नागरिकांनी मोठ्या संख्येनं भेट द्यावी असं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले. सर, काय सांगाल? मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा होतोय, त्यानिमित्त सकाळी दिंडी आणि आता ग्रंथ प्रदर्शन. आपली अभिजात्य मराठी भाषा याच्या संवर्धनासाठी पंधरवडा 14 जानेवारीपासून सुरू झालेला आहे. 15 दिवस हा आपला अभियान सुरू राहणार आहे. आणि यामध्ये वृक्षदिंडी, पुस्तकदिंडी, त्याच्यानंतर आता विविध जे आपले मराठी भाषाचे पुस्तक आहेत त्याची प्रदर्शनी आपण याचं आयोजन केलं आहे. हे आपले कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सामान्य जनतेसाठी सुद्धा खुला आहे. आपण शासकीय कामकाज मराठीमध्ये करतो, परंतु जे शासकीय कामकाजा व्यतिरिक्त जे ज्ञान आपल्याकडे मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे, आज जगामध्ये कुठल्याही भाषेमध्ये जे काही सुंदर आपला ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला याच्याशी संबंधित आपल्याकडे कादंबरी आहेत किंवा लेख आहेत, त्या सगळ्यांचा झपाट्याने ट्रान्सलेशन मराठीमध्ये होतो. विशुद्ध मराठीमध्ये सुद्धा आपल्याकडे ज्याला आपण ओरिजिनल कृती म्हणतो तशी सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आणि त्याचा स्वाद घेण्यासाठी, त्याला पोषण देण्यासाठी हा एक अभियान आपण सुरू केला आहे. अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सैफ आणि करीना यांनी आपल्या बाळाचं नाव तैमूर ठेवल्यानं तो कट्टरपंथीयांचा लक्ष झाला होता अशी तोफ ट्विट करून टाकली होती. मात्र हल्लेखोरा बांगलादेश निघाल्यानंतर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आव्हाड यांच्या या ट्विटवर सडकून टीका केली आहे. सतत धर्म, जात, पंथ यात लोकांना फोडायचं, वर पुरोगामित्वाचे कातडे अंगावर ओढायचे अशी टीका म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली आहे. ज्यावेळेला हल्ला झाला तेव्हा कोणताही विचार न करता आपण कसे पुरोगामी आहोत हे दाखवण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाला धार्मिक रंग दिला. हा हल्ला हिंदू धर्मियांनी केला असावा असा आरोप त्यांच्याकडून होतोय. त्यामागे आपणच मुस्लिमांचे कैवारी आहोत असं दाखवायचंय की आव्हाड यांना हिंदू मुस्लिम यांच्यात दंगे घडवायचेत असा प्रश्न म्हस्के यांनी उपस्थित केलाय. मिळालेला आरोपी हा बांगलादेशशी निघाला असून आता आव्हाड यांची भूमिका काय हे आव्हाड यांनी जाहीर करावं असं आव्हान म्हस्के यांनी आव्हाड यांना दिलंय. कोकणी माणसाच्या जीवावर कोकणातील 39 पैकी 35 जागा महायुतीनं जिंकल्या. तेव्हा येणाऱ्या काळात कोकणातील खाद्य संस्कृती, काजू आणि शेतमालाच्या उद्योगाला ग्लोबल मार्केट मिळावं यासाठी कोकणसाठी महामंडळाची फलश्रुती लवकरच दिसेल अशी ग्वाही भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे ठाण्याच्या शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानात आयोजित मालवणी महोत्सव 2025चा 19 जानेवारी रोजी समारोप झाला. मालवणी महोत्सवाला रविवारी सायंकाळी भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली. याप्रसंगी आमदार संजय केळकर, भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, मालवणी महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, मंडळाचे विनोद देसाई, संदीप शिंदे इत्यादी उपस्थित होते. आमदार रवींद्र चव्हाण यांनी प्रारंभीच इथल्या पहिल्या मालवणी महोत्सवाला भेट दिली होती. तेव्हा या मंदिरामधील गणपती बाप्पा पावला, त्यामुळेच आपण राजकारणात आल्याचं आणि यशस्वी झाल्याचं सांगितलं.
पुढे बोलताना नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोकणी माणसाच्या जीवावर कोकणातील 39 पैकी 35 जागा महायुतीनं जिंकल्यात, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या विकासासाठी एक महामंडळ स्थापन करण्याची आखणी सुरू केली होती. ते महामंडळ लवकरच अस्तित्वात येणार असून येणाऱ्या काळात कोकणातील खाद्य संस्कृतीला, काजू शेतमालाचा उद्योग व्यवसायाला ग्लोबल मार्केट मिळावं अशी तरतूद देखील त्या महामंडळात केली आहे. त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून जगाच्या पाठीवर जाता येईल अशी संधी देखील उपलब्ध होणार आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे तिघेही कटिबद्ध असून त्याची फलश्रुती लवकरच दिसेल अशी ग्वाही आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली. खरं तर लालबागचा डोंबिवलीकर सीताराम राणे यांचा हा कोकण महोत्सव हा संपूर्ण ठाणे जिल्हा असेल किंवा याची सुरुवात मला आठवते 26 वर्षा अगोदरसुद्धा मी या कोकण महोत्सवाला आलो होतो. त्यामुळे सातत्याने त्या कोकण महोत्सवाची लोकांपर्यंत आणि लोकांना एक बेंचमार्क, एक वर्षातून एकदा ठाणेकरांना मेजवानी जर कोणाला करायची असेल तर या कोकण महोत्सवामध्ये लोक येत असतात. असा असणारा कोकण महोत्सव आणि इथलं असणारं त्यांचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये असणारा गणपती आता नवसालाच पावतो. त्यामुळे अनेकांना इथे आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीची प्रचिती मिळाली आहे, मलासुद्धा मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी आग्रहाने मला इथे बोलवलं आणि त्यामुळे मला खात्री आहे की आमचा पण आणि त्यांच्याबरोबर त्यांचासुद्धा येणाऱ्या काळात उत्कर्ष होईल, यात काही शंका नाही. चव्हाण साहेब, कोकणी उद्योग असेल किंवा मालवणी महोत्सव असेल, याला कुठेतरी ग्लोबल मार्केट मिळावं असं तुम्ही म्हणाला, ते कशा प्रकारे एक होईल? खरं तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय अजितदादा, तर महायुतीचं सरकार आलं आहे. या अगोदर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा महायुतीमध्ये काम करत असताना कोकणामधील असणाऱ्या अनेक विषयाला एक वेगळ्या पद्धतीची गती मिळाली पाहिजे, यासाठी मंडळ निर्माण व्हावं याची एक आखणी मी त्यावेळच्या काळामध्ये सुरू केली. तिथल्या असणाऱ्या अनेक विषयाला मार्ग मिळावेत यासाठी काही विषय करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये कोकणामधील असणारी अशी खाद्य संस्कृती असेल, या सगळ्याला मार्केट मिळावं यासाठी सुद्धा वेगळ्या पद्धतीचं व्यासपीठ निर्माण व्हावं आणि त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने निधी उपलब्ध करून देता येऊ शकतो का, आणि त्याचाच एक भाग म्हणजे काय, तर आपल्याला माहीत आहे तिथे उत्पादन ज्याचं होतं शेतमाल ज्याला म्हणतो, काजू जे आहे त्या काजूला सुद्धा अधिकचा दर मिळावा यासाठी काय करता येऊ शकतं, यासाठी सुद्धा काही किलोमागे काही पैसे हे त्यावेळच्या काळामध्ये देण्याचं काम हे करण्यात आलं होतं. आणि त्याचबरोबर एक वेगळ्या पद्धतीने त्याचे असणारे बोंडू जे आहेत त्या बोंडूंना कुठेही दर मिळत नाही आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून त्यामधून सुद्धा 5 वेगवेगळ्या पद्धतीचे ॲसेट काढता येतात आणि त्यामध्ये सुद्धा काय करता होतं, त्याच्या रिसर्चसाठी काही पैसे देता येऊ शकतात. तर सरकार म्हणून ते देण्याचं काम हे सरकारने केलं. त्यामुळे ह्या सगळ्याला आता म्हणजे या सगळ्याची फलश्रुती ज्याला म्हणतात त्याची आता वेळ आली आहे आणि मला खात्री आहे की लवकरच या सगळ्या गोष्टी सुरू होतील. ठाणे शहरातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी MMRDAच्या माध्यमातून मेट्रो प्रकल्प उभारण्यात येतोय. मेट्रो 4A असलेल्या कासारवडोली ते गायमुख या प्रकल्पाचं काम सुरू आहे. कासारवडोली ते गायमुखपर्यंत मेट्रो मार्ग 4A हा 2.7 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग आहे, ज्यामध्ये 2 स्थानक आहेत. हा मुंबई मेट्रो मार्ग 4 वडाळा, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, कासारवडोली या मार्गाचा कासारवडोली बाजूचा विस्तार आहे. या मार्गामुळे रस्त्याच्या परिस्थितीनुसार सध्याचा प्रवास वेळ 50% ते 75% कमी होईल. कासारवडोली ते गायमुख मेट्रो 4A या प्रकल्पाच्या कामाला विलंब होतोय. या प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली आहे. मेट्रो मार्गिकेच्या खर्चात तब्बल 14.4% वाढ झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च 63 कोटी रुपयांनी वाढला आहे. MMRDAचे जयकुमार कंपनीला नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल 22 लाखाचा दंड ठोठावला आहे. सद्यस्थितीत या मार्गिकेची केवळ 86% कामं पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता एप्रिल 2025पर्यंत ही स्थापत्य कामं पूर्ण करण्याचा MMRDAचा मानस आहे. या कामाला विलंब झाल्यानं मार्गिकेच्या स्थापत्य कामासाठी 440.84 कोटींचा खर्च अपेक्षित होता. त्यामध्ये आता 63.67 कोटींची वाढ झाली आहे. यामुळे या प्रकल्पाचा खर्च 504 कोटींवर पोहोचला आहे.
मुंबई आणि ठाणे पोलिसांनी संयुक्त ऑपरेशनद्वारे अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला ठाण्यातील वाघबीळ येथील जंगलातून अटक केली. आरोपीचं नाव विजयदास उर्फ मोहम्मद शेहजाद असून तो पकडल्या जाण्याच्या भीतीनं बनावट नावानं राहत होता. आरोपी वाघबीळ गावात एका श्रमिक कॅम्पमध्ये राहत होता आणि मेट्रो प्रकल्पाच्या बांधकाम ठिकाणी काम करत होता. हल्ल्यानंतर तो झाडीत लपून राहत होता. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल लोकेशनच्या आधारे शोधला. DCP नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 200 पोलिसांच्या टीमने कोम्बिंग ऑपरेशन करून त्याला अटक केली. त्याच्यामध्ये समोर आलं की आरोपी मागील 7-8 महिन्यांपासून मुंबई आणि ठाण्यात विविध ठिकाणी मजूर म्हणून काम करत होता. तो वारंवार न्यूज चॅनल्स पाहून पोलिसांच्या हालचालींची माहिती घेत होता. अटकेच्या भीतीनं त्यानं मोबाईल बंद ठेवला होता. एका स्थानिक बंगाली महिलेला आरोपीची ओळख पडली. तिच्या माहितीनंतर पोलिसांनी झाडीतून आरोपीला पकडलं. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे. मुंब्रा पोलीस स्टेशनच्या सायबर सेल पथकानं जीवनसाथी.com या ॲपवरून महिलांना लग्नाचा आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून लखनौ इथे चालवलेले बनावट कॉल सेंटर बंद करण्यात आले, अशी माहिती परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तक्रारदाराच्या माहितीनुसार आरोपींनी बनावट प्रोफाईलद्वारे तक्रारदाराला विश्वासात घेतलं आणि वेगवेगळ्या कारणांनी तिच्याकडून 13.54 लाख रुपये उकळले. याबाबतचा गुन्हा दाखल होताच मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक नितीन पगार तपास करत असताना सायबर सेल पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सुरवाडे, पोलीस उपनिरीक्षक विजय सानप आणि पथक यांनी तांत्रिक तपास करत आरोपी जैदफुल खान याला मध्य प्रदेशातील भोपाळ इथून अटक केली. त्याच्या माहितीच्या आधारे मुख्य सूत्रधार एजाज अहमद याला लखनौ इथे एका रोमांचक पाठलागानंतर अटक करण्यात आली. तपासात आरोपींच्या कॉल सेंटरमधून महिलांना गिफ्ट्स कस्टम ड्युटीत अडकल्याचं सांगून पैसे उकळल्याचं उघड झालंय. आरोपींनी या वेबसाईटद्वारे आत्तापर्यंत 31 महिलांची फसवणूक करत करोडो रुपयांच्या वर अश्लील मेसेज आणि ब्लॅकमेलिंगद्वारे फसवणूक केली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी 9 लॅपटॉप, राउटर, सिम कार्ड यांच्यासह महत्त्वाचे पुरावे जप्त केलेत. पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं असून अधिक तपास सुरू आहे. जी झाली त्याच्यामध्ये 9 लॅपटॉप, नंतर कॉम्प्युटरशी संबंधित जे राउटर आहेत किंवा हेडफोन्स आहेत हे आम्ही ताब्यात घेतले. नंतर त्या मुलीचा जो फसवणूक झालेली रक्कम आहे ती रिकवर केलेली आहे. आणि हा कॉल सेंटर चालवत होता. तसंच एक त्याची वेबसाईट आहे, एक चॅटिंग वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये तो हनी ट्रॅप करतो चॅटिंग वेबसाईटने. आणि हे जे जीवनसाथी.com वर बोगस प्रोफाईल बनवून मुलींना फसवतो. तर आतापर्यंत जे प्राथमिक माहिती आहे, अजून ही कन्फर्म व्हायची आहे, 30 महिलांपर्यंतचा आकडा असायची शक्यता आहे. आणि आकडा जो फसवणुकीचा आहे तो 1 करोडच्या वर जायची शक्यता आहे. हा मुद्देमाल 9 लॅपटॉप केलेले आहे. मुलीचे जे आता आमच्या फिर्यादीमध्ये जी मुलगी आहे तिचे पैसे रिकव्हर केलेले आहेत. बाकीचे कोण फिर्यादी आले अजून आलेले नाही आहेत. येतील तसे आम्ही पुढे कारवाई करू. आणि याच्यामध्ये सगळ्यांमध्ये त्यांचा जे महिला आहेत, महिलांची फसवणूक झालेली त्यांच्यासाठी काय? तर महिलांसाठी आणि आमचे आव्हान हेच आहे की हे ऑलरेडी आमच्या CP साहेबांनी ड्राईव्ह सुरू केलेला आहे की सायबर क्राईम किंवा सोशल मीडियाचा जो दुरुपयोग होऊन फसवणूक केली जाते, तर अशा गुन्ह्यांच्या अवेअरनेससाठी आम्ही वेगवेगळे स्तरामधील म्हणजे वृद्ध असतील, कॉलेजच्या मुली असतील, मुलं असतील किंवा सोसायटी असतील यांना आवाहन करत आहोत. आमचे अधिकारी जात आहेत, त्यांना या टाईपच्या गुन्ह्यांबाबत माहिती देत आहेत. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं पालिकेतर्फे ग्रंथदिंडीचं आयोजन. खासदार नरेश म्हस्के यांच्या आव्हाड यांच्या ट्विटवरून सडकून टीका. आणि कोकणासाठी महामंडळाची फलश्रुती लवकरच दिसेल, रवींद्र चव्हाण. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.